ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे. खऱ्या अर्थानं मानाचा करंडक आहे या सीझन मधील पहिलाच, आणि या मानाचा करंडक कोण उचलणार याची सर्वांचीच मात्र उत्कंठा शिकेला लागलेली आहे. आणि आता इथून पुढे क्रिकेटच्या महारण संग्रामाला सुरुवात होत असताना पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. कातवडी लोटेकर विरुद्ध केसीसी कासानी. या मॅच मध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कशा पद्धतीने हा सामना रंगला जाईल हे सांगणं मी थांबवतो आणि घेऊन जातो व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र KSK प्रतिष्ठान महाबळेश्वर मधील एक बुलंद आवाज, मराठी भाषेतील एक गोडवा देणारा आवाज आजच्या संपूर्ण दिवसामध्ये ऐकायला मिळेल. अर्थातच श्री शैलेश जाधव सरांचा आवाज आपण मायक्रोफोन वरती ऐकणार आहोत. तत्पूर्वी मी सर्वांना विनंती करेन, जे मैदानाच्या आतमध्ये ज्यांच्या बाईक पार्किंग केलेल्या आहेत त्या सर्वांनी बाईक बाजूला करायच्या आहेत, सीमारेषेच्या बाहेर लावायच्या आहेत. मी तुम्हाला विनंती करतो आणि खऱ्या अर्थानं मी एक सूचना घोषित करतोय. जो क्रिकेट रसिक आमचा किंबहुना क्रिकेट खेळाडू मैदानाच्या अवतीभवती बसतायत त्यांना सर्वांना आम्ही विनंती करेन की आजूबाजूला बसताना गवत आहे, थोडस झाडी देखील आहे, त्यामुळे बसताना आपण इकडे तिकडे बघून बसा. कारण व्यासपीठाच्या बाजूला आपल्याला आत्ताच थोड्या वेळापूर्वी सर्प दिसला होता, अर्थातच साप दिसला होता आणि तो देखील मोठा होता. म्हणूनच सर्व क्रिकेट रसिकांना, सर्व क्रिकेट खेळाडूंना आम्ही विनंती करतो, जिथे तुम्ही बसलाय तिथे आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे का हे पहा आणि तदनंतरच तिथे बसा. अन्यथा कोणतीही मोठी दुखापत होऊ नये यासाठी आम्ही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही दिलेली सूचना तुम्ही नक्कीच अंमलात आणाल अशी आम्ही आपणास विनंती करतो. आणि जाऊया मैदानाच्या मध्ये, जिथे मात्र एक मोठी मॅच रंगत असताना आवाज ऐकायला मिळेल अर्थातच शैलेश जाधव सर यांचा. त्याचबरोबर पेटरी गावचे सुपुत्र कार्यकर्ते आमचे मित्र आदरणीय श्री पांडुरंग दादा मोरे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. अगदी टॉस का बॉस या बाजूला एक बाईक पार्किंग केलेली आहे, त्यांना देखील आम्ही विनंती करतो की आपण बाईक बाजूला करायची आहे आणि जाऊया थेट मैदानाच्या दिशेने. कॉम्बॉक्स मध्ये आवाज पुन्हा एकदा ऐकूया शैलेश जाधव सर यांचा. थँक्यू सो मच. शुभ सकाळ. सकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत करतो. सुरुवात करत असताना गणरायाला वंदन करतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी समालोचक शैलेश जाधव तमाम क्रिकेट रसिकांचं सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या विद्यमानाने कास पठार विभाग सातारा मुंबई आयोजित असोसिएशन चॅम्पियन चषक 2024 पर्व क्रमांक 3 या तिसऱ्या पर्वामध्ये हार्दिक स्वागत करतो आणि घेऊन जातो या क्रिकेटच्या पंढरीमध्ये, क्रिकेटच्या सर्कलमध्ये, क्रिकेटच्या वर्तुळामध्ये. असं म्हटलं जातं ना की ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली तो क्षण पाहता समोर आला. हो, ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहिली तो क्षण पाहता समोर आला. जणू एखाद्या चातक पक्षाला ज्याप्रमाणे चातकाला एखाद्या पहिल्या पावसाच्या सागराची ओढ लागते त्याच पद्धतीने इथे ओढ लागली ती प्रत्येक खेळाडूला. आणि याच ओढीने आम्ही सर्व क्रिकेट रसिक आणि खेळाडू मैदानाच्या दिशेने ओढले गेलो. सुरुवात झाली आहे या पर्वाची, या सीझनची सुरुवात अतिशय देखणी आणि दिमागदार पाहायला मिळाले. जिथे या स्पर्धेला विशेष करून पुरस्कृत करत असताना ऐरोली विधानसभा मधून खऱ्या अर्थाने एक मोठं नाव आपल्याला समोर येत आहे. स्वराज्य पक्षाचे एक युवा नेते म्हणून ज्यांच्याकडे आम्ही पाहतो ते अंकुश बाबा कदम. खऱ्या अर्थाने जावलीचा हा खरा मोठा आवाज आहे, तो मुंबई आणि ऐरोली सारख्या नवी मुंबईमध्ये घुमताना पाहायला मिळालाय. मात्र ही स्पर्धा, या स्पर्धेमध्ये तमाम क्रिकेट रसिकांचं मनाच्या हृदयाच्या अंतकरणापासून स्वागत करतो. जिथे दोन संघ लढताना पाहायला मिळतील. एका बाजूला संघ आहे कातवडी लोटेकर आणि त्यांच्या अगेन्स्ट KCC कासानी संघ मात्र या ठिकाणी करेल तो फलंदाजी. आघाडीला आलेला फलंदाज जो टीव्ही स्क्रीन वरती आपल्याला पाहायला मिळेल, नाव आहे, यस पंचांचा कॉल होतोय, लेट्स प्ले राहुल हे नाव आहे आणि त्याच्या साथीला किरण ही जोडी. राहुल आणि किरण या स्पर्धेचा, या सीझनचा पहिला बॉल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शुभम घाग या नावाची चर्चा. पहिलाच बॉल अतिशय जबरदस्त पाहायला मिळाला होता. मात्र सुरुवात डाव्या एसटीच्या बाहेरून झाली आहे. पंचांनी आमच्याकडे कॉल दिलाय, कॉल आलाय तो वाईट. एक्स्ट्रा रन समांतर दिशेने हात फिरवले पंचांनी. आपण पाहिलं ना तर रुपेश
सावंत हे पंच आणि त्यांच्या साथीला अमित खोलतकर. सध्याच्या घडीला संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या पंचांचा बोलवाला आहे. यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका 38 सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कमालीची पाहायला मिळाली आहे. आपण पाहतोय ना संघ कातवडी लोटेकर या संघाने मात्र व्यूहरचना रचली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सेन्सिबल गोलंदाजी, परफेक्ट लेंथ वरती हाताळताना ओव्हर द विकेटने हा गोलंदाज. नाव आहे शुभम घाग. हो, यावेळी आडव्या बॅटने डीप मिड विकेटला प्रोडक्शन दिलं गेलंय. थोडस बम्बलिंग झालंय, तिथून मात्र थ्रो होईल. तोपर्यंत मात्र कंप्लीट झाल्या त्या 2 धावा. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. कमालीची ही बॅटिंग पाहायला मिळाली. सुरुवात फार सुंदर आहे. मोठा प्रहार नक्की आला नाही, मात्र प्रयत्न केलेत. फलंदाज जर आपण पाहिलं ना तर नाव आहे राहुल. येस, पुढचा बॉल ओव्हर द विकेटने. खोलवर पद्धतीचा बॉल, त्याला आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी फील्ड केला जाईल. कलेक्शन केलं गेलंय, थ्रो रॉंग एंडला. मात्र धावा मिळाल्या त्या 2. नक्कीच आपण नेहमी पाहतो ना, ज्यावेळी तुम्ही आउटसाइड द 30 सर्कल म्हणजे तुम्ही बाउंड्री लाईनला ज्यावेळी क्षेत्ररक्षण करत असताना आता तुम्हाला जवळचा एंड कोणता हे ओळखणं फार गरजेचं आहे. थ्रो थोडासा लेट गेला आणि दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. या 2 धावेने स्कोर कार्ड जो आहे तो 5 या आकड्यावरती. यस, गोलंदाजीच्या ट्रॅक वरती मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. यावेळी फुलरलेनचा बॉल आडव्या बॅटने जोरकस प्रहार. चेंडू चाललाय सरळ घोषांकित क्षेत्रामध्ये. पंच आमच्याकडे वळले, त्यांनी सांगितलंय या मिळतील धावा फक्त आणि फक्त 1. 6 धावा धावफलकावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड, नो लॉस. एक महत्वाची क्षण या मॅच मध्ये पाहायला मिळाला. पॉवर प्लेचं षटक म्हटलं ना तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला धावा कुटण्याची मुभा असते. जिथे 38 सर्कल मध्ये प्रोडक्शन दिलं जातं, आउटसाइड द 38 सर्कल फक्त 2 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात आणि त्याचाच पुरेपूर फायदा. आपण जर पाहिलं ना तर या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती शुभम घाग यांनी मात्र फार कमालीची गोलंदाजी हाताळली आहे. जिथे पिचिंग जे आहे ना ते आउटसाइड द ऑफ स्टंप न ठेवता लेग स्टंप वरती मारा केला जातोय आणि तिथे मात्र डीप मध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक आहेत. आणि त्याच दरम्यान मात्र आपण पाहिलं ना ही रणनीती राहिली आहे. कव्हर्स आणि ओव्हर दी कव्हर्स खेळण्यासाठी भाग पाडत नाहीयेत. एक लेंथ आहे आणि त्याच लेंथ वरती सुंदर गोलंदाजी शुभम घाग या गोलंदाजाची. यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून प्रोटेक्शन येईल, फेकी केला जाईल. यावेळी मात्र काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये चुकी झाली आहे. चुकीला माफी नाही, एकेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलंय. यस, मात्र बॅकअप देखील येतोय. धावसंख्येमध्ये भार पडली आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या सरळ 8च्या घरामध्ये. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जर 10 धाव्यांच्या खाली आलं ना तर नक्कीच कुठेतरी एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगली गोलंदाजी म्हटलं जातं. मात्र यावेळी शुभम घाग यांनी मात्र आतापर्यंत धावा दिल्या त्या 8. हो, यावेळी मात्र ओव्हर दी कव्हर्स कमालीचा फटका. डीप मध्ये प्रोडक्शन नाहीये, त्याचा पुरेपूर फायदा. यस इट इज. धावसंख्येमध्ये धावसंख्या भरली आहे. धावसंख्या 2 ने वाढली आहे. 10 धावा या षटकाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाल्या. षटक क्रमांक 1. अंतिम षटक टाकल्याचा प्रयत्न या ठिकाणी खऱ्या अर्थाने पहिले षटक संपलंय. अंतिमच्या बॉल वरती आल्या त्या 2. या 2 धावेने मात्र स्कोर कार्ड जो आहे ना तो 8च्या घरामध्ये गेला. 8 रन्स ऑन माफ करा 10 धावा धावफलकावरती. आमचे स्कोरर आहेत त्यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली आहे. राहुल आणि त्यांच्या साथीला आलेला किरण यांची जोडी मैदानाच्या आतमध्ये A1 जोडी. आपण जर पाहिलं ना तर KCC कासानी हा संघ आहे ना तो लढवय्या संघ आहे. मात्र आपण दुसऱ्या बाजूला संघ देखील कमी नाहीये. याही संघाकडे चांगली गोलंदाजी आहे आणि आता मात्र एक्सपिरियन्स कडे गेलेत, अनुभवाकडे गेलेत. पहिले षटक उभरता सितारा शुभम घाग यांनी टाकलं. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहणार आहोत संदीप धनावडे. एक्सपिरियन्स आहे, अनुभवाकडे गेलेत. म्हणजेच पहिल्या षटकाच्या दरम्यान आता मात्र विकेट मस्ट आहे तो आला नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये. मात्र स्ट्राईक एंड वरती पहिल्यांदा किरण हा खेळाडू, किरण बादापुरे आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संदीप धनावडे ओव्हर द विकेटने. यस, गोलंदाज निघतील. वेगवान गोलंदाज आहे समोर किरण. रणधुन इथून पुढे पाहायला मिळेल.
येस कॉलिंग आलाय व्हाईट बॉलचं. पहा मागच्या ओव्हरमध्ये देखील आपल्याला असंच पाहायला मिळालं. पहिला बॉल हाताळत असताना लेंथ पकडणं थोडंसं गडबड होते. येस इथे व्हाईट बॉल नक्कीच आलाय, मात्र तदनंतर पुढचे बॉल कसे असतील याकडे देखील नजरा वळवल्या जातील. गोलंदाज पुन्हा एकदा संदीप धनावडे. खोलवरचा बॉल त्याच्यावरती हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड फटका. बॉटम हँडचा वापर आहे ना तो हलक्या हाताने केला. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते, मात्र त्यांच्या जवळ समीप लेट स्टार्ट घेतला क्षेत्ररक्षकाने आपल्याला पाहायला मिळालं. आपण पाहतोय युनिक लाईव्हच्या माध्यमातून ब्रॉडकास्टिंग टेलिकास्ट केलं जात आहे. डीजे अद्वैतच्या माध्यमातून सुमधुर असं संगीत देखील पाहायला मिळालं. मात्र या मॅच मध्ये कोणताही चौकार षटकार आला नाहीये. हो यावेळी आडव्या पाटने शॉट मिड विकेट मध्ये नाही तर डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलंय. येस एक धाव कंप्लीट झाली आहे, बॅकअप देखील आलाय आणि दरम्यान मात्र धाव संख्येकडे नजरा वळवल्या तर धाव संख्या 1वर 3 13 कोण कोणाचे वाजवणार. 3-13 हे पाहावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ दादा संघ आहेत. या दोन्ही संघांकडे विजयाची आस. पहिलं सीझन या वर्षाचं 2024-2025 हे सीझन आहे. दिवाळी नंतरचा हा हंगाम. खोलवरचा बॉल त्याच्यावरती आडव्या बॅटने केलाय प्रहार. डीपिश बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी टोले जंग बेबुलंद षटकार. 6 धावा. गोलंदाजाकडे पाहायला मिळत आहे. येस करेक्शन केलं जाईल. चला आर्ग्युमेंट करू नका मित्रांनो. सध्याच्या घडीला शशी साडम, रुपेश सावंत आणि अमित घोलतकर हे जे पंच आहेत ना, खऱ्या अर्थाने महाराष्ट्र आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये या पंचांचा बोलबाला राहिला आहे. खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्राला शिस्तीमध्ये आणण्याच्या कार्य या पंचाने केलं आहे आणि शशी साडम सर आजच्या दिवसामध्ये ऑफिशियली या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि नेहमीच आम्ही पाहिलं आहे की ज्याच्या वेळी शशी साडम आणि त्यांचं संपूर्ण पॅनल ज्यावेळी त्या ठिकाणी असते ना, तर त्या मॅचला त्या स्पर्धेला शिस्तीचं बोट लावलं जातं आणि तेच पाहायला मिळेल इथून पुढे. काही आर्ग्युमेंट होतात, गोलंदाज ओव्हर एक्साइटमेंट असतं, विकेट मिळवण्याचा उत्साह असतो, मात्र पंच अतिशय सुंदर निर्णय देतात आणि इथून पुढे पाहायला मिळेल काय घडलंय. शहानिशा केली जाते, मात्र आम्ही चर्चा करतोय या कास पठार विभागाचे विद्यमान अध्यक्ष का करू नये. चर्चा त्यांच्या नावाची होईल, उपाध्यक्षांच्या नावाची होईल. जिथे आम्ही पाहिलं ना तर विनोदजी गोगावले आणि सागरदादा कदम यांनी मात्र घाट घातला आणि संपूर्ण त्यांच्या कमिटी मेंबरने मात्र ती उचलून धरली, म्हणजे खांद्याला खांदा दिला आणि जोर लावला. या सीझनची पहिली स्पर्धा कोणत्या गावाने न घेता असोसिएशनने घेतलं. प्राऊड मोमेंट आहे. चला मॅच ऑन करायची आहे, चर्चा थांबवायची आहे. गोलंदाजाला निवेदन आहे, चला मॅच ऑन करायची आहे आणि क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्या. आजच्या दिवसामध्ये अनेक मॅचेस आपल्याला कंप्लीट करायच्या आहेत. अंपायरचा कॉल आलाय आणि अंपायरच्या कॉलमध्ये कोणताही बदल होणार नाही असं आयोजन कमिटीने आमच्यापर्यंत कॉलिंग दिलंय, याची देखील दखल घ्या. नक्कीच प्रत्येक खेळाडू आहे ना तो एक्साइटेड असतो, प्रत्येक गोलंदाज एक्साइटेड असतो की फर्स्ट ब्रेक थ्रू या सीझनचा माझ्या नावावरती असावा.
मात्र या ठिकाणी फर्स्ट षटकार जर आपण पाहिलं ना तर किरण बादापुरे यांच्या नावावरती हा पहिला षटकार आलाय. पहिला बॉल फेस कोणी केला या सीझनचा तर नाव आहे राहुल बादापुरे. या सीझन मध्ये पहिला बॉल कोणी हाताळला तर नाव आहे शुभम घाग. या सर्वांची चर्चा होईल. या सीझन मध्ये पहिला वाईट कोणी टाकला तर शुभम घाग, तर दुसरा वाईट कोणी टाकला तर संदीप धनावडे. चर्चा होईल. गोलंदाज पुन्हा निघालेत. लेट्स प्ले. हा कॉल आलाय. स्ट्राईक वरती आहेत फलंदाज राहुल. खोलवरचा बॉल त्याच्यावरती चढवलाय प्रहार. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. प्रोडक्शन दिलंय. तदनंतर मात्र गोलंदाजाचं सेलिब्रेशन पहा. त्याने सांगितलंय अरे जो खोया वो गम नहीं, जो पाया वो कम नहीं, जो नहीं है वो एक ख्वाब है, लेकिन जो है ना वो लाजवाब है. लाजवाब गोलंदाजी. नाव आहे संदीप धनावडे. टीव्ही स्क्रीन वरती तुम्ही त्या पठ्ठ्याला पाहू शकता. कमालीचा गोलंदाज. मैदानाच्या आतमध्ये शुड बी हे पाहायला मिळालं. डीप मधल्या प्रोडक्शन मध्ये असताना क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाला. सुधाकर लोटेकर. सुधाकर कीप इट अप. थोडस यावेळी मात्र बॅटचा एज. तदनंतर मात्र पंचांकडे दाद मागण्याचा प्रयत्न होता. बॅट एज आहे आणि दरम्यान मात्र डॉट बॉल. हा जो लहानसा खेळाडू आहे ना आपल्याला टीव्ही स्क्रीन वरती पाहायला मिळेल, त्या खेळाडूचं नाव आहे सुधीर धनावडे. एक जबरदस्त गोलंदाज. 2 बॉल तर सुंदर हाताळलेत. यावेळी मात्र डाव्या यष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल असं कॉलिंग आलंय आणि व्हाईट बॉलने मात्र सांगता होत असताना धावसंख्येकडे नजर वळवली तर धावसंख्या 2वर 4. 24 रन्स ऑन दी बोर्ड. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल. त्याच्यावरती आडवी चपराक ओढली या पठ्ठ्याने आणि सरळ सीमारेषे पार टाकलाय आणि आलाय ना तो क्रॅकिंग विध्वंसक चौकार. या चौकाराने मात्र धावसंख्या 28. Ladies and gentlemen, let me see everybody's hands up in the air and clap, 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 clap and clap. थँक्यू. सुधीर धनावडे यांच्यावरती चढवलेला प्रहार फलंदाजीसाठी आलेले आपण पाहिलं ना तर फलंदाज आपल्याला पाहायला मिळालेत किरण यांचा अटॅक राहिलाय. पुढचा बॉल यावेळी बॅकफूट वरती गेलेत. पंच केलाय. त्या ठिकाणी शॉट पॉइंटला क्षेत्ररक्षक होते. कमालीचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. थ्रो देखील सुंदर राहिला. मात्र फलंदाज आणि फलंदाजांमधलं मिस अंडरस्टँडिंग फार सुंदर पाहायला मिळालं. 1 धाव कंप्लीट झाली आहे. पुढचा बॉल यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल. त्याच्यावरती चढवलाय प्रहार. क्षेत्ररक्षक अंडरनीटेड येईल का? हो. यावेळी पहा एक बुलंदी तुफानी कडक कडकडीत आलाय ना तो क्रॅकिंग विध्वंसक षटकार. येतोय का? येस. पंचांचं कॉलिंग काय आहे? येस इट इज. आमचा क्षेत्ररक्षक आहे ना त्या ठिकाणी हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. नक्कीच तुमच्या खेळाची चर्चा. मित्र प्रामाणिक असणं हे फार गरजेचं आहे आणि इथे षटकार ठोकल्यानंतर या खेळाडूने प्रामाणिकपणाची एक चुणूक दिली आहे. मैदानाच्या आतमध्ये यासाठी ओळखले जातात काही खेळाडू. आपण पाहतो
नक्की चर्चा होती. 6 धावेने धावत संख्या 35. गणेश लोटेकर, गणेश हॅट्स ऑफ आहे तुम्हाला. सुंदर खेळ तुमचा राहिलाय आणि प्राऊड म्हणेन मित्रांनो. असं म्हटलं जातं ना की आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनाप्रमाणे पडेल असं नाही आहे, मात्र जी पडेल ना ती आपल्या बाजूने झुकवणं देखील गरजेचं आहे. यावेळी त्याने सांगितले घडी आमच्या बाजूने पडली नाही आहे, मात्र जी पडली ना त्याच्यामध्ये देखील आम्ही समाधानी आहोत. मात्र इथून पुढे गोलंदाजाला वेगळं समीकरण करावं लागेल. पुढचा बॉल सुधीर धनावडे मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, यावेळी आणखी एक जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक अंडरनीथ हेड कॅरी केला गेलाय. झेल. हो म्हटलं होतं ना मागच्या बॉल वरती मिळालेला षटकार. म्हणूनच म्हटलं आता की अनुभव हा एक कठोर शिक्षक आहे, कारण तो प्रथम परीक्षा घेतो आणि नंतर धडे देतो. ते धडा दिलाय आणि विकेटचं पतन झालंय. दुसरा विकेट टेकर देखील आम्हाला मिळाला. आणखी एक षटक देखील संपतंय. पुढील होणारी मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला आमचा हा कॉल असेल. दहिवड विपक्ष पेटरी. बोथ टीम्स हा कॉल आपल्यासाठी आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जिथे टॉस का बॉस या ठिकाणी यायचं आहे. या पुढील होणारा मॅचचा जो टॉस आहे तो इनिंग ब्रेकमध्ये आहे आणि नक्कीच आमच्या आयोजन कमिटीने सांगितलंय की शिस्तीवरती बोट म्हटलं तर संपूर्ण असोसिएशन आणि असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. आणि दोन्ही टीमला हा कॉल आहे. लगेचच आपले संघनायक मैदानाच्या आतमध्ये जिथे आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये तुषार जांभळे सर आपल्या समेत जॉईंट होतील. जाऊया शेवटचं षटक, अंतिम षटक. डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नाव आहे सुधाकर. हो, बॅकफूटवरती जाऊन हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड खेळलाय फटका आणि तदनंतर मात्र मिळाली ती एक धाव. या एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 36. सुधाकर लोटेकर या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या गेल्यात. आता मात्र स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. किरण आघाडीला आलाय तो. हो, यावेळी मात्र बॅकफूटवरती जाऊन वेट केला. यस, पिचिंग जे आहे ना ते आउटसाइड ऑफ स्टंप होतं, मात्र ज्यावेळी बॉल पडला ना तिथून मात्र काटा बदलला. डॉट बॉल आलाय. शेवटचं षटक, अंतिमचे 4 बॉल. इथून पुढे सुधाकर. हो, यावेळी मात्र चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन, बीट केलं. डायरेक्ट हिट मस्ट असेल इथे. विकेटचं पतन, रनआउटची संधीचं केलंय सोनं आणि पठ्ठ्याने मिळवलाय विकेट. बॅक टू द पवेलियन राकेश. खोलवरचा बॉल, त्याच्यावरती जोरकस प्रहार, इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. कॅच मात्र केला जाईल ड्रॉप. ओ हो हो, इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र प्रश्नचिन्ह उभे आहेत. कॉलिंग काय येत आहे, समोरची टीम आणि काय आहे आमच्या ऑफिशियलचा कॉल, चर्चा होईल. 2 धावा इथे देण्याचा प्रयत्न केला गेलाय का? येस, 2 धावा अंकित केल्या गेल्यात. कम्मालीचा फटका अमित यांनी खेळलाय. अमित, अंतिमचे 2 बॉल. सुधाकर. हो, यावेळी 41 याची देखील दखल घ्या. जाऊया पुढील मॅचच्या टॉसकडे जिथे आमच्या समेत जॉईंट होतील कास पठार विभागातील एक बुलंद आवाज म्हणून ज्यांना ओळखले जाते, जांभूळमुरे गावचा सुपुत्र. खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्रामध्ये या नावाची देखील दखल घेतली जाते. तुषारजी जांभळे यांच्या समवेत जॉईंट होऊया आपण टॉस का बॉस या ठिकाणी. थँक्यू सो मच. ज्यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय, खऱ्या अर्थानं KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरमधील एक सुप्रसिद्ध आवाज शैलेजी जाधव सर यांचा आवाज तुम्ही मायक्रोफोनवरती ऐकताय. इथून पुढे आजच्या दिवसातील मॅच क्रमांक 2 अर्थातच दहिवड विपक्ष पेटरी आणि त्या मॅचचा आपण करूया टॉस. आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की आमच्या असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय श्री विनोददादा गोगावले आणि त्याचबरोबर खजिनदार सुनीलदादा बादापुरे यांना मी विनंती करतो की आपण या आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करणार आहोत.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. वेळ जास्तीचा घेऊ नका. मधल्या इनिंगमध्ये आपण हा टॉस करणार होतो. आम्ही अगोदरच अनाउन्समेंट केली होती. वेळ जास्तीचा घेऊ नका. दोन्ही टीम्स, पेटरी टीमचे कॅप्टन, दहिवड टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. कॅमेरामॅनला विनंती आहे की आपण टॉस का बॉस या कक्षाकडे कॅमेरा दाखवायचा आहे. चला पेटरी टीमचे कॅप्टन प्लीज आपण धावत या. वेळ जास्तीचा घेऊ नका. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय आणि खेळताय देखील. या सीझनमधील पहिलीच टुर्नामेंट सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कासपठार आयोजित असोसिएशन चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व क्रमांक 3 आपल्या भेटीला आलेला आहे. खरं तर आपल्या असोसिएशनमध्ये 27 संघ रजिस्टर आहेत आणि त्या सर्व संघांना इथे सहभागी करून ही स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे. पेटरी टीमचे कॅप्टन प्लीज आपण इथे या. कॉल कोण देणार, दहिवड की पेटरी? दहिवड टीमचे कॅप्टन कॉल करतील. आदरणीय श्री विनोददादा गोगावले अध्यक्ष यांचे शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. कॉइन स्पिन, कॉइन हवेमध्येच असताना हेड असा कॉल केलेला आहे. अर्थातच हेड आलेला आहे. टॉस जिंकलेला आहे दहिवड टीमने. दहिवड टीम टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग घेण्याचा निर्णय घेतला आहे. फिल्डिंग घेणार आहात. समोर पेटरी संघ आहे. कितपत धावांपर्यंत त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कराल? कमीत कमी 10पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू आम्ही. या सीझनमधील पहिलीच टुर्नामेंट आहे. कशा पद्धतीने या टुर्नामेंटकडे पाहताय आणि असोसिएशन कमिटीबद्दल काय सांगाल? असोसिएशनचं नियोजन खूप चांगलं आहे. तशी खेळपट्टी बघायला गेली तर खूप चांगली आहे. पण या ग्राउंडवरती जरा गवत असल्यामुळे जरा फिल्डिंग करण्यात जरा थोडा त्रास होईल प्रत्येक फिल्डरला. अगदी बरोबर आहे. पहिलीच टुर्नामेंट आहे पाऊस थांबल्यानंतर, त्यामुळेच गवत थोडंसं आहे मैदानावरती. आउटफील्ड थोडीशी स्लो आहे, म्हणून थोडंसं खेळाडूंना तारेवरची कसरत करावी लागेल. पेट्री टीमचे कॅप्टन अगदी लेजेंड आहेत. क्रिकेटचा खूप मोठा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. तुम्ही टॉस गमावला आहे, बॅटिंग करायची आहे. कितपत धावांपर्यंत मजल मारू शकाल? कमीत कमी जास्त धावा अशा होतील याची इतपत मजल मारू. अगदी अनेक खेळाडू तुमच्या टीममध्ये ज्या प्रकारे आपण पाहतोय लेजेंड आहेत. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा खूप मोठा अनुभव असणाऱ्या खेळाडूंना तुम्ही यावर्षी संधी दिलेली आहे. कशा पद्धतीने या टुर्नामेंटकडे तुम्ही पाहताय आणि टुर्नामेंटबद्दल काय सांगाल? टुर्नामेंटचं जर बोललं तर नियोजन खूप चांगलं आहे. आणि आता हे नवीन आता आम्ही बंद केलेलं आहे क्रिकेट खेळणे. आता परत चालू केलेलं आहे. परत संधी देतोय म्हणजे आपल्या नवीन पिढी तयार होणाऱ्या पोरांना उत्सुकता यावी म्हणून आम्ही हा टीम बनवलेली आहे. जुनी पिढी अगदी बरोबर आहे. अगदी जुने खेळाडू मात्र पेटरी संघामध्ये खेळताना पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं एक काळ त्यांनी गाजवलेला होता. पुन्हा एकदा ते थांबले होते, परंतु पुन्हा एकदा आपल्या गावाच्या नावासाठी ते मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. ऑल द बेस्ट. टॉस जिंकलेला आहे दहिवड टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय, बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे पेटरी या संघाला. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा जाऊया कॉम बॉक्समध्ये, जिथे आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय शैलेश जाधव सर यांचा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. पहा, इथे पूर्वार्धामधला खेळ संपला. उत्तरार्धमध्ये आपण जातोय. सेकंड इनिंगकडे आपण जातोय. सेकंड इनिंगमध्ये आपल्याला 2 खेळाडू पाहायला मिळतील. चर्चा होईल, चर्चा होते या स्पर्धेतली. सेकंड इनिंगला सुरुवात होत असताना पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅडेज बिहाइंड द विकेट. एकेरी धाव. नाही अतिशय सुंदर फटका खेळला. दरम्यान मात्र आपण पाहिलं ना तर आघाडीला आलेले 2 फलंदाज, एका बाजूला शुभम आहे तर दुसऱ्या बाजूला गणेश. स्ट्राईक एंड वरती बॅटर असेल गणेश. वाह, किती सुंदर नाव आहे. कुठल्याही कार्याची सुरुवात करा, गणरायाचा नाम उल्लेख करा आणि त्या कार्याची सुरुवात. मात्र इथून पुढे हा फलंदाज सुरुवात करेल या गोलंदाजाच्या अगेन्स्ट.
हो यावेळी मात्र गोलंदाजीचा अचूक टप्पा पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती येत असताना आपल्याला पठ्ठ्या पाहायला मिळालाय. नाव आहे राहुल, नाम तो सुना होगा. तुम्ही टीव्ही स्क्रीन वरती पाहताय. राहुल या गोलंदाजाकडे नजरा वळवल्या पाहायला मिळेल. राहुल याच्या नावाची चर्चा राहिली आहे. पुढचा बॉल यावेळी डाव्या एसटीच्या बाहेरून जाणारा हा बॉल आणि एसटी रक्षकाकडून देखील थोडीशी गफलत होताना पाहायला मिळाली. मात्र एक धाव अंकित केली जाईल. 41 धावांचा पाठलाग करत असताना धावफलकावरती धावसंख्या लगावली गेली आहे आतापर्यंत ती 3. यस 3 धावा. मित्रांनो आयुष्यामध्ये खेळ खेळत असताना तुम्ही सल्ला एकाकडे मागा 10 जण देतील. मात्र चर्चा होईल या गोष्टीची. हो यावेळी मात्र ऑन साइडला खेळलाय डावखुरे हाताचा फलंदाज. क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये प्रोडक्शन दिलं गेलं. एक धाव तर घेतलं. दुसरीचा प्रयत्न. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हो उत्कंठा वाढली होती. दुसरा धाव घेत असताना धावसंख्येमध्ये भर पडली. मी मगाशी म्हटलं की आयुष्यामध्ये तुम्ही सल्ला घेत असताना एकाकडे घ्या 10 जण देतील. मात्र मदत मागत असताना एकाकडे मागा 100 मागा एखादाच कोणतरी करेल. मात्र यावेळी पहा राहुल या नावाची चर्चा मैदानाच्या आतमध्ये घोंगावा घालतीये. यावेळी मिळवलाय तो ब्रेक थ्रू. फलंदाज बॅक टू द पवेलियन. बिग फिश ऑन द बिग बास्केट. अद्वैत पाखराला आजाद करताना पाहायला मिळालाय. का चर्चा होऊ नये. डीजे अद्वैत यांची साऊंड सिस्टम मात्र सुंदर राहिली आहे. आपण पाहिलं ना तर डावखुरे हाताचा फलंदाज जर आपण पाहिलं तर थोडासा ऑफस्टिक वरती होताना फुल टॉस बॉल. यावेळी मात्र न्यू बॅटर येतात मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजीसाठी नाव आहे गोविंद घाग, प्रवीण घाग यांच्या नावाची चर्चा होते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावसंख्येमध्ये अंकित केलेली धावसंख्या 6 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. मित्रांनो राहुल याची जर गोलंदाजी आवडली असेल ना तर एकदा राहुल साठी कम्मालीच्या या गोलंदाजीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. का होऊ नयेत मित्रांनो. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. फलंदाजी करत असताना सुरेख कामगिरी केली आहे. अष्टपैलू खेळाडू टीव्ही स्क्रीनवरती तुम्ही ज्या पठ्ठ्याला पाहताय ना चेहऱ्यावरचे हावभाव पहा. प्रत्येक क्षणाक्षणी त्याच्याकडे नजरा आहेत पहा. प्रत्येक खेळाडूवरती त्याचं लक्ष आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिलं खेळाडू पाहायला मिळालाय. अभूतपूर्व खेळाडू. ज्या खेळाडूने मात्र 12 नंबर जर्सी घातली आहे आणि तोच आपल्याला पाहायला मिळालाय. राहुल या नावाची चर्चा होतीये. कास पठार टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हणून देखील ओळखला जातं. काही खेळाडू असतात ना त्यांची झलकच सबसे अलग होतीये. आणि का या खेळाडूला प्रभावित केलंय चर्चा होईल. मात्र यावेळी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज येतोय. नाव आहे आर्यन. हो यावेळी मात्र स्टेट हिट केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी बॅकअप मिळालंय. बॅकअप देत असताना कम्मालीचा पुन्हा एकदा आपल्याला राहुल पाहायला मिळालाय. म्हणूनच म्हटलं आता ना कोळशाच्या आतला हिरा मी. चर्चा होईल. राहुल याच्यावरती फोकस करा. यस आम्ही असं म्हटलं ना की कोळशाच्या आतला हिरा मी. या कडक खेळाडूंना देईन बाळकडू मी. मैदानाच्या आतमध्ये बाळकडू देताना पाहायला मिळालाय राहुल. पुढचा बॉल. हो यावेळी डाव्या एसटीच्या बाहेर जाणारा हा बॉल. व्हाईट बॉलचं कॉलिंग आलंय. यस अमित घोलतकर. टीव्ही स्क्रीनवरती आपल्याला आमच्या ऑफिशियल पंच पाहायला मिळालेत. खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या पंचांचा बोलबाला. ओव्हरथ्रो आणि थ्रो स्पेशलिस्ट काढण्यासाठी ओळखले जाणारे हे पंच. चर्चा होईल. हो यावेळी लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. मिस हिट आहे. क्षेत्ररक्षक अंडरनीटेड. हो यावेळी मात्र काय घडलंय. 3 क्षेत्ररक्षक एकाच बॉलच्या खाली. म्हणूनच म्हटलं गेलं ना करायला गेला गणपती झाला मारुती. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 2 ने वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले डबल डिजिट मध्ये. 10 धावा. 10 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. 10 धावा. चर्चा होते.
हो यावेळी पाहता बॅटची टॉप एज बिहाइंड द विकेट. एकेरी धाव. धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 1 1 11. पुढचा बॉल स्ट्राइक एंड वरती गोलंदाज असताना आर्यन यांच्याकडे नजरा वळवलेत. मात्र फलंदाजीसाठी गणेश. हो यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड समोर आहे क्षेत्ररक्षक. कॅरी केला गेलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. बॅक टू द पवेलियन. भाटर. शुभम. पहा मैदानाच्या आतमध्ये कन्सिक्युटिव्ह 2 फलंदाज बाद झालेत आणि दरम्यान मात्र आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. नाव आहे समीर. समीर हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइक एंड वरती. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती असताना आर्यन यांनी मिळवलेला हा ब्रेक थ्रू नक्की चर्चेचा विषय राहिलाय. हो यावेळी बॅकफूट वरती गेले. क्षेत्ररक्षक आहे. व्हॉट अ कॅच. कमालीचा कॅच. रनिंग हँड कॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. फॅबुलस. आउटस्टँडिंग. वाह. विकेटचं पतन. छोटासा खेळाडू म्हणूनच म्हटलं जातं ना की आयुष्यामध्ये 2 नियम नेहमी फॉलो करा. अरे आयुष्यामध्ये 2 नियम नेहमी फॉलो करा. बहरा फुलांसारखे आणि पसरा सुगंधासारखे. तो बहरलाही आणि तो पसरलाही. फलंदाज बॅक टू द पवेलियन. समीर. पुढील बॉल ऑन द हॅट्रिक. हो यावेळी मात्र खोलवर पद्धतीचा बॉल होता. संधी मिळाली बिहाइंड द विकेट. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव. धावसंख्येमध्ये भर. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ इथे संपला. येणाऱ्या 12 बॉल मध्ये आता मात्र इक्वेशन आलाय. 12 डिलिव्हरीज रिमेनिंग. 29 मस्ट आहे. 29 रन्स ऑन दी बोर्ड मस्ट असतील येणाऱ्या 12 बॉलच्या पाठीमागे. समीकरण बदलावं लागेल. सुधाकर द डेंजरस मॅन कम ऑन दी ग्राउंड हे पाहायला मिळालंय. सुधाकर या बॅटरकडे नजरा वळवल्या गेल्यात. मात्र आता त्याची साथ देण्यासाठी प्रवीण हे देखील नवीन गोलंदाज राकेश. वा राकेश रॉकेट सारखं नाव समोर येत आहे आणि राकेश या नावाची चर्चा होईल. आता मात्र क्षितिजापर्यंत पोहोचायचंय. क्षितिजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. 12 बॉल 29 ची गरज. स्ट्राइक एंड वरती बॅटर प्रवीण जे इनाट नंबर 3 वर आलेत. राऊंड विकेटने गोलंदाज आपल्या ट्रॅक वरून निघाला. हिअर वी गो. खोलवर पद्धतीचा बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँडेड. क्षेत्ररक्षक आहे. एकेरी धाव. धावफलकावरती येणारे 11 बॉल 28 ची गरज आहे. डेंजरस बॅट्समन ऑन दी स्ट्राइक. नाव आहे सुधाकर. दॅट्स द मॅन. या मैदानाच्या आतमध्ये तख्ता पलटण्याची ताकद ठेवावी लागेल. मनगटातली क्षमता दाखवावी लागेल. कॅलिबर शुड बी इथून प्रूव्ह करावं लागेल. गोलंदाजीच्या ट्रॅक वरून निघालेला हा पठ्ठ्या. हो यावेळी जोरकस प्रहार आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हरला फील्ड केला गेला. धावसंख्येमध्ये 1 धाव. येणारे 10 बॉल बनवायचे आहेत. 27. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आलेला गोलंदाज देखील कमी नाहीये. नाव आहे राकेश. कमालीचा हा गोलंदाज. आतापर्यंत गोलंदाजीचे काही नमुने अशा पद्धतीने पेश केलेत ना. यस पेठरी गावचे सुपुत्र खऱ्या अर्थाने प्रशांत यांच्या नावाची चर्चा होईल. हार्दिक हार्दिक स्वागत आहे प्रशांत. आपण या ठिकाणी आलात. प्रशांत मोरे जुने सहकारी मित्र आहेत. अनेक क्रिकेटचे किस्से त्यांच्या समेत खेळताना अनेक वेळा एक डेंजरस बॅट्समन तो देखील राहिलाय. प्रशांत मोरे. मूर्ती लहान आहे मात्र कीर्ती त्याची नेहमीच महान पाहायला मिळाली आहे. प्रशांत मोरे वेलकम. थँक्यू सो मच. जाऊया बॅक ऑन द क्रिकेट. हा गोलंदाज रुपेश. समोर आहे फलंदाज प्रवीण. हो आडव्या बॅटने हलक्या हाताने पुन्हा एकदा परफेक्ट हिट होत नाहीये. दरम्यान मात्र 1 धाव चपळतेने घेतली. 9 धावा इथून 9 बॉल बाकी आहेत आणि 9 बॉलच्या पाठीमागे बनवायच्या आहेत 26. 9 बॉल्स रिमेनिंग. 26 मस्ट आहेत. 26चा पाठलाग करायचा इथून पुढे. 9 बॉलच्या पाठीमागे गोलंदाजीच्या ट्रॅक वरती
रुपेश माफ करा राकेश आहेत, चर्चा होईल. हो यावेळी पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी प्रोडक्शन दिलं जाईल. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न चपळतेने केलाय. हो याला माहित आहे की या विकेटचं व्हॅल्यू काय आहे. इथून पुढे 8 बॉल आणि 8 बॉलच्या पाठीमागे 24 धावा, 4 मोठे प्रहार, मॅच फिनिश. चर्चा होतीये अंतिमचे 2 बॉल या ओव्हरमध्ये. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेला राकेश याने आतापर्यंत खर्ची केल्यात फक्त 5 धावा. सेन्सिबल गोलंदाजी, मात्र सुधाकर या फलंदाजाला आक्रमण व्हावं लागेल. हो यावेळी अटॅक करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे. या सिडीज विकेटचं पतन, राहुल ऑन द बॉल आणि त्याने मात्र कॅच ड्रॉप होणार नाही. कोहिनूर हिरा राहिला येतो आतापर्यंत या कास पठाराचा. चर्चा होईल राहुल या नावाची, मात्र सुधाकर बॅक टू द पवेलियन. आणखी एक हादरा. संदीप या फलंदाजाचं मैदानाच्या आतमध्ये थोडासा एक्साइटमेंट खेळाडू आहे आणि काही खेळाडू असतात ना की एक्साइटमेंट त्यांची शिगेला असते आणि मैदानाच्या आतमध्ये ते काहीतरी वेगळं करून देखील जातात आणि संदीप वेगळं करण्यासाठी आलेत मैदानाच्या आतमध्ये. 7 बॉल आणि 24 ची गरज आहे. इथून एक मोठा फटका जर आला ना तर मॅच मध्ये रंगत येईल. यस, येणारे 7 बॉल 24 ची गरज आहे. संदीप आलेत आडव्या बॅटने, शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, त्या ठिकाणी स्ट्राईक आपल्याकडे घेतली आहे संदीप यांनी. आणि आता मात्र समीकरण बदललंय. येणारे 6 बॉल आणि बनवायचे आहेत त्या 23 मस्ट इन 6 डिलिव्हरीज. अंतिमचं षटक, शेवटचं षटक, पहिला विजय. पहिल्या विजयाला कोण गवसणी घालणार. एका बाजूला आपण टीम पाहिलं ना, एका बाजूला आपण पाहिलं तर कातवडी लोटेकर संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला KCC कासानी. या टीम मध्ये युद्ध रंगलं जाईल. चर्चा होते ना आता अंतिमच्या 6 बॉलची. पहा, असं म्हटलं आता ना की आयुष्यामध्ये क्रिकेटचं मैदान असो किंवा आयुष्य असो, उघडून वाचल्याशिवाय पुस्तक आणि समजून घेतल्याशिवाय माणूस कळत नाही. म्हणून मित्रांनो, आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी समजून घेणं फार गरजेचं आहे. काही हार्ड लक राहिला असेल, कुठेतरी 19-20 राहिला असेल, जो संघ विजयी होईल ना त्याला शुभेच्छा असतील, मात्र पराभूत होईल त्याने मात्र खचून जायचं नाहीये. इथून पुढे लढण्यासाठी संघर्ष व्हायचा आहे, कारण की क्रिकेटचं मैदान आहे ना, पदोपदी तुम्हाला संघर्ष करायला शिकवत असतं. मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक, गोलंदाजीच्या ट्रॅकवरून पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट मधून नाही तर डीप मधून प्रोडक्शन येईल. एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न चपळतेने करण्याचा प्रयत्न, नॉन स्ट्राईक एंड वरती 1 धाव. सॅटिस्फाईड झालेत. येणारे 5 बॉल आणि 22 ची गरज आहे. 5-22चं इक्वेशन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय ना. प्रवीण या बॅटरला जो आघाडीला आलाय इनाट नंबर 3 वरती, प्रवीण इथून पुढे 2 मोठे प्रहार, मॅच मध्ये ट्विस्ट. इथून पुढे मोठे प्रहार येणं गरजेचं आहे. हो यावेळी पहा, इथे पंचांनी सांगितलं हा नो बॉल. ओ माय गॉड, मॅच मध्ये ट्विस्ट. चक्क गोलंदाज पाहायला मिळाला. डेथ ओव्हर मध्ये अशा पद्धतीची चुकी. आता मात्र आम्ही कमिटीकडे नजरा वळवू, पॅनलाइज किती केलं जाईल. यस, चक्क गोलंदाज, थ्रो गोलंदाज, पेनल्टी प्लस नो, अशा 3 धावा अंकित केल्या जातील. मॅच मध्ये ट्विस्ट. कहाणी अजून संपली नाहीये. पुस्तक वाचत असताना स्टोरी मध्ये घुसलोय आम्ही आता, आणि या स्टोरीचा अंत काय असेल हे पाहावं लागेल. एका बाजूला KCC कासानी, तर त्यांच्या अगेन्स्ट आम्हाला पाहायला मिळालाय कातवडी लोटेकर. मॅच मध्ये ट्विस्ट. इथून पुढे फ्री हिटची संधी आहे फलंदाजासाठी. धावसंख्येमध्ये भर पडली आहे 3 ने. आता मात्र समीकरण बदललंय. 5 बॉलच्या पाठीमागे 19. फ्री हिटचा बॉल, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नवीन गोलंदाज, न्यू बॉलर. पुढचा बॉल सचिन.
खोलवर पद्धतीचा बॉल ऑन साइडला खेळला, डीप मध्ये प्रोडक्शन आहे, एक धाव तर घेतले, दुसरीचा प्रयत्न चपळतेने केला जाईल का? यस इट इज, स्ट्राईक वरती आणलाय, तदनंतर मात्र बॅकअप येत नाहीये. बॅकअप येत असताना थोडासा लेट आला आणि दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. आता मात्र समीकरण बदललंय, 4 बॉल आणि 17ची गरज. 4-17 मैदानाच्या आतमध्ये असं म्हटलं आता ना की चांगल्या माणसाचा स्वभाव हा शून्यासारखा असतो. अरे चांगल्या माणसाचा स्वभाव शून्यासारखा असतो. शून्याची किंमत तेव्हाच वाढते ज्यावेळी चर्चा होईल. खोलवर पद्धतीचा बॉल, इथे हा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. फुलर लेनचा बॉल मिडल ऑफ द स्टंप, इथे फलंदाज मिस करून गेलेत. पहा या बॉलवरती षटकार चौकार मस्ट होता. मी मगाशी म्हटलं ना की चांगल्या माणसाचा स्वभाव हा शून्यासारखा असतो, कारण शून्य ज्या अंकासोबत लागतो ना त्या अंकाची किंमत आपोआप वाढते. किंमत वाढवावी लागेल. 3-17. हो यावेळी मात्र हा गोलंदाज, कम्मालीचा गोलंदाज, गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळाला. नितीन 2 बॉल आणि आता मात्र 17ची गरज आहे. मॅच मधली हवा काढली या पठ्ठ्याने. मात्र इथून पुढे एखादा चक्क गोलंदाज, त्याच्यावरती षटकार, काही घडू शकतं. इप्सन बट्स. हो याही वेळी पहा फुलर लेनचा बॉल, चेंज ऑफ पेस, लेग बाईट्स कॉलिंग केलंय अंपायरने आणि दरम्यान मात्र 1 धाव अंकित केली गेली आहे. येणारा 1 बॉल आणि 16ची गरज आहे. मॅच मध्ये मित्रांनो पराभूत झालेल्या संघाला देखील शुभेच्छा असतील. येणाऱ्या वाटचालीसाठी मात्र जो संघ विजयी होईल त्याला देखील आम्ही शुभेच्छा देऊ. दोन्ही टीम्स लढल्या, दोन्ही टीम्स असोसिएशन साठी खेळल्या आणि दरम्यान मात्र शेवटचा बॉल. 1-16ची मॅच. एक 16ची मॅच. अंतिमचा बॉल, खोलवरचा बॉल, बॅकफूट वरती गेले, पंच केला, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. ओ माय गॉड, आता मात्र हा खेळ पुन्हा पाहावा लागेल. ऍक्शन रिप्ले. आता मात्र प्रत्येकाच्या स्टेटस वरती हा खेळाडूचा फोटो झळकला जाईल. पहा आता मात्र इथे बॅकफूट वरती गेले, पंच केला, तदनंतर मात्र कसा धरू मी नेम तुझ्यावर, अरे कसा धरू मी नेम तुझ्यावर, अजूनही आहे प्रेम तुझ्यावर, तू ऐवज दुसऱ्याचं, आता कसं करू मी क्लेम तुझ्यावर. इथे क्लेम करायचं होतं, चुकी झाली आहे आणि आता मात्र प्रत्येकाच्या स्टेटस वरती झळकणारा हा दृश्य आम्हाला पाहायला मिळालंय. नक्की चर्चा होईल. विजयी संघाचं असेल ते कौतुक, पराभूत संघाला देऊया त्या शुभेच्छा येणाऱ्या वाटचालीसाठी. या मॅच मध्ये अतिशय सुंदर खेळ ज्या खेळाडूंनी केला त्यांची होईल चर्चा आणि जाऊया या स्पर्धेमध्ये. या मॅच मधला प्लेयर ऑफ द मॅच हे आपल्या समोर नामांकन येईल आणि या मॅच मधला प्लेयर ऑफ द मॅच आपल्या समोर येत असताना यस इट इज आपण पाहतोय नाव आहे किरण बादापुरे. या खेळाडूला दिलं जाईल प्लेयर ऑफ द मॅचचं हे पारितोषिक. किरण आपण लगेचच मुख्य व्यासपीठाच्या दिशेने या. पंचांपर्यंत पाण्याची व्यवस्था पोचवायची आहे नक्कीच. मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर संघ कातवडी लोटेकर संघ अतिशय सुंदर खेळला. हार्डलक म्हणेन मित्रांनो, प्रॅक्टिस मॅन बी परफेक्ट असं म्हटलं तर इथून पुढे तुमची सराव, तुमची प्रॅक्टिस तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल आणि येणाऱ्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण असोसिएशनच्या कमिटीकडून तुम्हाला असतील त्या खूप खूप शुभेच्छा. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, शिरकत केलीत, या स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्या विना हा खेळ नाही आणि आपल्या विना ही स्पर्धा नाही आहे. थँक्यू सो मच. आपल्या येण्याने ही स्पर्धा बहरली. आता मात्र जाऊया प्लेयर ऑफ द मॅच आणि हे पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय सन्माननीय दीपक दादा कदम यांना आम्ही आमंत्रित करतोय. चला किरण, मोस्ट वेलकम. अतिशय सुंदर खेळ केलात आणि आपल्याला दिलं जाईल प्लेयर ऑफ द मॅच. या सीझनचा पहिला प्लेयर ऑफ द मॅच, या सीझन मध्ये पहिला षटकार, पहिला चौकार ज्या खेळाडूच्या नावावरती आहे ना, आमच्या कॅमेरामॅनला मी विनंती करेन